ओम सद्गुरुनाथ संत कायकेश्वर महाराज की जय. आत्मविश्वास हा प्रथम स्वतःकडे पाहिजे आणि मग तो आत्मविश्वास दुसऱ्यामध्ये कसा प्रकट करायचा त्याचा विचारही आपण केला पाहिजे. आणि प्रत्येकाकडे आत्मविश्वास हा पाहिजेच. आणि श्रद्धा पाहिजे. श्रद्धा 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 स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा महान बनण्याचे रहस्य आहे. तुमच्या पुराणामधून वर्णिलेल्या 33 कोटी देवावर तुमची श्रद्धा असेल, तसेच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रस्तुत केलेल्या सर्व देवतावरही तुमची श्रद्धा असेल. पण तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणे शक्य नाही. म्हणून स्वतःकडे पहिला आत्मविश्वास पाहिजे. मी हे करीन म्हणल्यानंतर ते करता आलं पाहिजे. जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडविलेला आहे. अशी श्रद्धाच आतील देवत्वाला बाहेर प्रगट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्ती प्रगट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो. थोडक्यात एखादी गोष्ट करण्यासाठी आपण हार मानली तर आपल्याला स्वतःलाच वाईट वाटते. म्हणजे ह्यामध्ये आपलं अपयश आलं असं आपण म्हणू शकतो. परंतु स्वतःवर जर स्वतःचा विश्वास असेल, मी हा डोंगर चढवून जाईन, तर तो माणूस डोंगर चढून जाऊ शकतो. आणि हा कसा चढू जर म्हटला तर तो पायथ्याला थांबणार. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक. मनुष्य जर स्वतःला दुःखी, हीन, कुचकामाचा समजत असेल तर तो कुचकामाचाच होऊन जाईल. याच्यासाठी काय, स्वतःकडे आत्मविश्वास पाहिजे, धैर्य पाहिजे, ताकद पाहिजे. मी आहे, माझ्या ठाई शक्ती आहे असे जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या ठाई शक्ती प्रगट होईल. आणि मी नाही, मी कुणीच नाही असा मंत्र जर तुम्ही जपत राहाल आणि अहोरात्र मी क्षुद्र व मी दुर्बल आहे असे चिंतन करीत राहाल तर तुम्ही कुचकामाचे होऊन जाल. ही महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण सर्व शक्तिमान ईश्वराची लेकरे आहोत. आपण अनंत व दिव्य अशा अग्नीचे स्फुलिंग आहोत. आपण दीनहीन कसे होऊ शकू? आपल्या ठाई सर्व शक्ती आहे. आपण सर्व काही करण्यास सिद्ध आहोत. आपण सर्व काही करू शकतो आणि आपण सर्व काही केलेच पाहिजेच. याला म्हणतात आत्मविश्वास. आत्मविश्वास हा प्रत्येकाकडे पाहिजेच. लोक काही म्हणत, आपली जी निश्चित मते आहेत त्यांना चिटकून राहा. आणि मग जर तुमच्या पायाशी लोळण घेईल आणि मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री असू द्या. लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. आत्मविश्वास असू द्या. सारी शक्ती तुमच्या मध्येच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रगट करा. म्हणा की सर्व काही करू शकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. विष नाही, विष नाही असे खंबीरपणे म्हटल्यास सापाचे विष देखील बाधत नाही. कठोपनिषदातील ज्या एका उदात्त ओजस्वी शब्दाचे मला सदा स्मरण होते तो म्हणजे श्रद्धा.
ज्वलंत श्रद्धा हा होय. या खऱ्याखुऱ्या श्रद्धेचा प्रचार करणे हेच माझे जीवित कार्य आहे. ही श्रद्धा म्हणजे समग्र मानवतेचे समस्त धर्माचे एक अत्यंत सामर्थ्यशाली अंग आहे, हे मी आपणास फिरून सांगतो. धीर स्थिर चित्ताने खंबीरपणाने कार्य करीत राहा आणि सर्वात मुख्य गोष्ट ही की तुम्ही पवित्र बना, पूर्णपणे निष्कपट बना. आपल्या उज्ज्वल भविष्यावर दृढ श्रद्धा असू द्या. हे स्वामी विवेकानंदाचे महान उद्गार आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ऐहिकदृष्ट्या तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर आपण तसे आहोत ही श्रद्धा बाळगा. मी कदाचित एक क्षुद्र बुडबुडा असेन, तुम्ही कदाचित मोठ्या लाटेप्रमाणे असाल, पण हे जाणून असा की अनंत सागर आपल्या दोघांच्याही पार्श्वभागी आहे. अनंत ब्रह्म हेच आपल्या शक्तीचे भांडार आहे आणि एक क्षुद्र बुडबुडा असा मी पर्वतप्राय लाट असे तुम्ही आपण दोघेही या भांडारातून हवी तेवढी शक्ती घेऊ शकतो. म्हणून तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवा. विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका. एवढेच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिवू नका. उठा उठा, कामाला लागा. लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहायला जर शिकवले नाही तर भारतातील एखाद्या लहानशा खेड्याच्या मदतीसाठी सगळ्या जगाची धन दौलत सुद्धा पुरी पडेल. आपल्या कार्याचे स्वरूप मुख्यतः शैक्षणिक असावे. नैतिक आणि बौद्धिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण आपण द्यावे. आपल्याला जर काही हवे असेल तर ते म्हणजे ही श्रद्धाच होय. दुर्दैवाने आज ते भारतातून प्रायः लोप पावले आहे आणि म्हणूनच आपली अशी दुर्दशा झाली आहे. मनुष्यात जर काही फरक दिसत असेल तर तो या श्रद्धेमुळेच होय, दुसऱ्या कशामुळे नाही. एक जण थोर तर दुसरा सामान्य व दुर्बल असे कशामुळे होत असेल तर ते श्रद्धेमुळेच होय. जगाला काही अधिष्ठान स्त्री पुरुषांची गरज आहे. ते साहसांगी बांधवा की ज्यामुळे माणूस सत्य जाणून घेण्याच्या आणि प्रत्यक्ष जीवनात उतरण्याची हिंमत धरतो. जे सत्य मृत्यूपुढेही डगमगत नाही नव्हे, जे मृत्यूचे स्वागत करते, ज्याच्या बळावर माणूस आत्मस्वरूप जाणू शकतो आणि जाणू शकतो की त्याला मारील असे सगळ्या जगात काही नाही. त्या सत्याने तुम्ही मुक्त व्हाल. आता पहा, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. आता पंडित नेहरू काय सांगतात ते ऐका. विवेकानंदांना भारताच्या प्रतिष्ठेचा ज्वाज्वल्य अभिमान होता. या प्रतिष्ठेचा मूळ आधार होता भारताचा प्राचीन इतिहास, भारताचा भूतकाळ आणि वर्तमान काळ. या दोहोंमध्ये विवेकानंद सेतूसारखे होते. दोहोंचेही त्यांना सम्यक ज्ञान होते आणि आजचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आधुनिक विचारांची कास धरीत आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रगट होई. विवेकानंद म्हणजे अखंड चैतन्याचा झरा. हे उद्गार साक्षात पंडित नेहरूचे आहेत. बल हेच जीवन. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणे पुरे. आता आपल्या पायावर
उभे राहा व मनुष्य बना. आपल्याला मनुष्य बनविणारा धर्म हवा आहे. आपल्याला मनुष्य बनविणारे सिद्धांत हवे आहेत. मनुष्य निर्माण करणारे सर्वांगीण शिक्षण आपल्याला हवे आहे. आणि सत्याची कसोटी पुढील प्रमाणे आहे. आपल्याला जे काही शरीराने, मनाने व आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बल करीत असते त्याचा विषयाप्रमाणे त्याग करा. ज्यात काही जीवनदायी तत्व नाही ते सत्य असू शकत नाही. सत्य आपल्याला सामर्थ्य संपन्न करते. सत्य म्हणजे पावित्र्य, सत्य म्हणजे ज्ञान. सत्यामुळे बल प्राप्त झालेच पाहिजे. सत्यामुळे ज्ञान व उत्साह यांचा संचार झालाच पाहिजे. कशाचेही भय बाळगू नका. तुमच्या हातून अपूर्व कार्य होऊ शकेल. ज्या क्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्याच क्षणी तुमची शक्ती नष्ट होईल. जगातील सर्व दुःखांचे मूळ कारण भय हेच आहे. भय हीच सर्वात जास्त खुळचट अशी समजूत आहे. हे भयच आपल्याला दुर्गतीचे कारण असून निर्भय झाल्याने एका क्षणात स्वर्ग प्राप्ती देखील होऊ शकेल. म्हणून उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका. वीरभोग्या वसुंधरा म्हणजे वीरच या वसुंधरेचा उपभोग घेतात. ही गोष्ट अगदी अटळ सत्य आहे. वीर व्हा, नेहमी म्हणत जा, अभि अभि मला भय नाही, मी अकुतो भय आहे, निर्भय आहे. साऱ्यांना गरजून सांगा, मा भय हा, मा भय हा, भिवू नका. भय म्हणजेच मृत्यू, भय हेच पाप, भय म्हणजेच नरक, भय म्हणजेच अधर्म, भय म्हणजेच व्यभिचार. जगात जे जे म्हणून अकरणात्मक विचार आहेत ते सारे या भयरूपी सैतानापासूनच निर्माण झालेले आहेत. प्रत्येक पुरुषाला किंवा स्त्रीला, मुलाला किंवा मुलीला माझा केवळ हा एकच प्रश्न आहे, तुम्ही बलवान आहात ना? तुमच्यात बलाचा संचार होत आहे ना? कारण केवळ सत्यच बल प्रदान करू शकते हे मी जाणून आहे. ह्या भवरोगावर बल हेच एकमेव रामबाण औषध आहे. हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय. प्रत्येक जण आपल्या पूर्ण शक्तीनुसार जोपर्यंत कसून प्रयत्न करीत नाही तोपर्यंत काही होणे शक्य आहे काय? उद्यमी साहसी मनुष्यालाच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. मागे वळून पाहण्याची गरज नाही. पुढे पुढे चला. आपल्याला अमर्याद सामर्थ्याची, अपरंपार उत्साहाची, उदंड धैर्याची आणि निःसीम धीराची गरज आहे. ह्या साऱ्या गोष्टी असतील तरच महत्कार्य सिद्धीस जातील. आपले मज्जातंतू शक्ती संपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू व पोलादी मज्जातंतू हवे आहेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणे पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा व मनुष्य बना. या जगातील समृद्ध दुःखांचे कारण म्हणजे दुर्बलता होय. आपण शक्तीहीन आहोत, म्हणूनच आपल्याला दुःख भोगावे लागते. दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो व इतर गुन्हे करतो. दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्युमुखी पडतो. जिथे दुर्बल बनविणारे कोणतीच गोष्ट नाही तिथे मृत्यू कुठचा, दुःख कुठचे. सर्वदा स्वतःला रोगी समजत राहणे हा काही रोगमुक्त होण्याचा उपाय नाही. रोग दूर करण्यासाठी
औषधांची आवश्यकता असते. दुर्बलतेचे स्मरण करून दिल्याने काही लाभ होत नाहीत. बल द्या, शक्ती प्रदान करा. सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचे सतत चिंतन करीत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय आहे. बल हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू, हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजेच सतत दुःख कष्ट होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय. लोकांना शिकवा की ते सारेच अमृताचे महिमाशाली पुत्र आहेत. इतकेच काय, पण ज्यांच्यामध्ये ज्या आत्म्याचा प्रकाश अतिमंद आहे, जे दुबळे आहेत, पापी आहेत, त्यांनाही ह्या महनमंगल कल्याण मंत्राची दीक्षा द्या. अगदी लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक व रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्यास विचारांचा प्रभाव स्वतःवरही पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारा सुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा, मी तोच आहे, मी तोच आहे, मी आत्मा आहे. तुमच्या हृदयात हेच एखाद्या संगीतासारखे अहर्निश झंक्रोध होत राहो. अगदी मृत्यू समय देखील सोहम सोहम असा घोष करीतच प्रयाण करा. हे सत्य आहे की हे जग चालविणारी महाशक्ती तुमच्या ठाई आहे. बलहीनाला सत्याचा लाभ कदापि होत नसतो. म्हणून जी कोणती मतप्रणाली माणसांचे मन दुबळे करते, माणसाला खुळचट बनविते, माणसात विषाद भरते, माणसाला भलत्या सलत्या अशक्य गोष्टींच्या मागे धावायला शिकवते, चमत्कारांच्या नादी लावते, ती मला मुळीच पसंत नाही, कारण तिचा परिणाम फार घातक होतो. असल्या मतप्रणालींनी कधीच कुणाचे हित होत नाही. त्यांनी आपले मने रोगट विकृत होतात, आपले मने दुबळी होऊन जातात, इतकी की कालांतराने आपण सत्याच्या अकलनास आणि जीवनात ते आचरण्यास जवळजवळ अपात्रच होऊन जातो. म्हणून आपल्याला ज्या कोणत्या एकाच गोष्टीची आवश्यकता असेल तर ती म्हणजे बलाची. हे जग म्हणजे एक विशाल व्यायामशाळा असून येथे आपण स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यासाठी येत असतो. उठून उभे राहा, बलसंपन्न व्हा आणि प्रेमस्वरूप ईश्वराचा शोध करा. हे सर्वोच्च बल होय. पावित्र्यापेक्षा अधिक उच्च असे दुसरे कोणते सामर्थ्य आहे? प्रेम आणि पावित्र्य ही जगाचे नियंत्रण करतात. ईश्वरावरील हे प्रेम दुबळ्या लोकांना साध्य होणार नाही. म्हणून शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक यापैकी कोणत्याही दृष्टीने दुर्बल बनू नका. अपवित्र चिंतन हे अपवित्र क्रिये इतकेच वाईट असते. काम वासनेचा संयम केल्याने अत्युच्च फल लाभत असते. कामशक्तीला आध्यात्मिक शक्तीत परिणित करा, परंतु स्वतःला पुरुषत्वहीन करू नका, कारण त्याने केवळ शक्तीचा अपव्यय होत असतो. ही शक्ती जितकी प्रबल असेल तितके तिच्या द्वारे अधिक कार्य होऊ शकेल. पाण्याचा स्रोत प्रबल असेल तरच त्याच्या मदतीने खाण्याचे काम करता येणे शक्य आहे. आणि विनोबा भावे काय म्हणतात? विवेकानंदाने आम्हाला आपल्या सामर्थ्याची जाणीव नुसते करून दिली नाही, तर त्यांनी आमच्या उणीवा आणि आमचे दोषही दाखवून दिले. वेदांताची शक्ती जीवनात प्रगट होण्यासाठी
ताठ मानेने जगणे आवश्यक आहे हे त्यांनीच शिकविले. पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.